कोणती पद्धत? साधी पद्धत आणि भारांकित पद्धत. भारांकित पद्धत बरोबर आहे. तर साधी पद्धत याच्या अंतर्गत आपण 3 फॉर्म्युले पाहिले होते. कोणते पाहिले होते फॉर्म्युले आपण? किंमत निर्देशांक, नंतर संख्यात्मक निर्देशांक, नंतर मूल्य निर्देशांक. आपण 3 फॉर्म्युले पाहिले होते बरोबर आहे. सांगा बरं. P01 बरोबर सिग्मा P1 से सिग्मा P0 गुणिले किती येतं इथं 100. किंमत निर्देशांक. नंतर संख्यात्मक निर्देशांक Q01 बरोबर सिग्मा Q1 से सिग्मा Q0 गुणिले किती इथं 100. नंतर P01 म्हणजे काय? व्हॅल्यू निर्देशांक, मूल्य निर्देशांक बरोबर सिग्मा P1 Q1 से सिग्मा P0 Q0 गुणिले किती येतं इथं 100. आता आपल्याला कोणता भाग पाहायचा आहे? कोणता? भारांकित निर्देशांक. कोणता निर्देशांक? भारांकित निर्देशांक. आता याच्या अंतर्गत पहा बरं. समजा आपल्याला जीवन जगण्याकरता 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. धान्य पाहिजे नाही आपल्याला. धान्य म्हणजे जोंधळा समजा आपण नाही का, ज्वारी. नंतर घर पाहिजे आहे ना, अन्न. नंतर घर समजा. नंतर कपडे आणि मीठ. आता 4 वस्तू घेतल्या. कोणता? जोंधळा. नंतर घर भाडे. नंतर कपडे. नंतर मीठ. आता महाराज या ठिकाणी आपण हे 4 घटक घेतलेले आहेत. या 4 घटकाचं महत्व सारखंच आहे का सांगा बरं? नाही. समजा आता मिठाचं महत्व समजा 1 भाग आहे. याचे 2 भाग आहे. कपड्याचं महत्व 3 भाग. असं महत्व आहे की नाही? पहा म्हणजे आपल्याला 4 आपण 4 टिपिकल घटक घेतले. मीठ, कपडे, घर भाडे आणि जोंधळा. सर्वात जास्त खर्च अन्नावर किती आपला महत्व. आपण सर्वात महत्व कशाला देणार आहोत? अन्नाला. बरोबर आहे की? समजा मिठाच्या दुप्पट महत्व कपड्याला आहे, तिप्पट महत्व मिठाच्या घरभाड्याला आहे आणि चौपट महत्व कशाला आहे? याला म्हणतात भारांक. याला आपण काय म्हणतो? भारांक. बरोबर आहे की नाही? आणि समजा मग आता आपण समजा याला किंमत निर्देशांक काढला तर किंमत निर्देशांक काढत असताना आपण सर्वांना समान महत्व देतो कोणी. परंतु हा जो भारांकित महत्व आहे, आपला भारांकित निर्देशांक आहे, याची ही जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये आपण ही जी वस्तू आहे या वस्तूच्या महत्वाप्रमाणे आपण त्याला भारांक देतो आणि नंतर आपण निर्देशांक काढतो. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे भारांकित निर्देशांक काढण्याच्या 2 पद्धती आहेत. तर एक लास्पियर. कोण? तुमच्या पुस्तकात तुमचं लास्पियर. आणि 500. कोणता? 500. असं 500 हे 2 संख्याशास्त्रज्ञ आणि यांनी फॉर्म्युले दिलेले आहेत. यांनी काय दिलेलं आहे? फॉर्म्युले. आता इथे पहा. P01 बरोबर कोणता फॉर्म्युला? P1 Q1 P0 Q0. तर याच्यामध्ये यानं भारांक कोणता घेतला मग? आता इथे पहा. P1 म्हणजे काय? चालू वर्षाची वस्तूची किंमत. Q1 म्हणजे काय? चालू वर्षाची वस्तूची नगसंख्या म्हणून आपण त्याला. नंतर P0 म्हणजे काय? आधार वर्षाची वस्तूची किंमत. आणि Q0 म्हणजे काय? आधार वर्षाची वस्तूची नगसंख्या. बरोबर आहे. याच्यामध्ये हा जो लास्पियर आहे, या लास्पियरनं एक विचारात घेतलेला आहे काय की समजा हा जो भारांक आहे, भारांक कोणता घेतला आता इथं? याच्यामध्ये इथं Q1 घेतला आहे की नाही? तर त्यानं काय घेतलं? मूळ वर्ष. म्हणजे हा जो लास्पियर आहे, या लास्पियरनं भारांक कोणता घेतला मग? मूळ वर्षातील नगसंख्या. मूळ वर्षातील नगसंख्या. कोणता फॉर्म्युला सांगा बरं इथं? इथं Q1 आहे की नाही? मग काय इथं? Q0. इथं Q0 काय माहिती? काय माहिती? म्हणजे आता काय? लास्पियर. लास्पियरचा फॉर्म्युला कोणता? लास्पियर काय देता इथं? सिग्मा P1 Q0 ते सिग्मा Q0 P0 Q0 गुणिले 100. हा लास्पियरचा फॉर्म्युला आहे. कधी कधी काय होते की हा जो भारांक आहे, भारांक काय असते मग? याच्यामध्ये क्वांटिटी किती आहे? भारांक कधी कधी काय घेतात मग? क्वांटिटी. काय घेतात? क्वांटिटी म्हणजे नगसंख्या. क्वांटिटी म्हणजे काय? नगसंख्या. ठीक आहे. आता उदाहरणार्थ पहा. पेज नंबर 57 करा तुम्ही. याच्यामध्ये पहा. भारांकित निर्देशांक या पद्धती निर्णय वस्तूंना योग्य भार देण्यात येतो. हे समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्व देतात. बरोबर आहे. बहुतेक प्रकरणामध्ये संख्या भारांश म्हणून वापरली जाते. भारांश वापरण्याच्या अनेक पद्धती आहे. याच्यामध्ये लास्पियर, 500 इत्यादीचा समावेश होतो. पाहता इथं म्हणजे हा जो भारांकित निर्देशांक आपण पाहिला नाही का इथं? मीठ, कपडे, घरभाडे आणि जोंधळा. याच्यामध्ये पहा बरोबर. समजा आपण एक महत्व मिठा समजलं, दुप्पट याच्या महत्व कपड्याचं, तिसरा घरभाडीच्या, जोंधळा म्हणजे अन्न. बरोबर आहे की नाही?
अशा प्रकारे हा जो भारांश आहे हा भारांश दिला जातो आणि याच्या आधारावर निर्देशांक काढला जातो. बरोबर आहे की नाही? निर्देशांक आणि याच्या पद्धतीप्रमाणे कधी कधी काय होते, ही जी नगसंख्या आहे, नगसंख्या म्हणजे काय, Q1 आणि Q0 याचा उपयोग कशा करता केला जातो, भारांक म्हणून केला जातो. भारांक म्हणून केला जातो. बरोबर आहे. आणि मग याच्याकरता आता हा जो लास्पियरची जी पद्धत आहे, लास्पियर हा जर्मन संख्याशास्त्रज्ञ आणि याच्या या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी हा जो भारांश आहे, भारांश काय दिलेला आहे एकदम, मूळ जे वर्ष आहे की नाही, मूळ वर्षातील नगसंख्या, मूळ वर्षातील नगसंख्या म्हणजे काय, सिग्मा P1 Q0 से सिग्मा P0 Q0. बरोबर आहे. पाहता इथे सापेक्ष म्हणजे काय, तुलनात्मक. सापेक्षता अर्थ काय होते, तुलनात्मक. आता इथे पहा, मिठाच्या दुप्पट कपडे, कपडे मिठाचे तिप्पट पाणी, तो सापेक्ष म्हणजे तुलनात्मक. सापेक्षता अर्थ काय होते, तुलनात्मक. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे लास्पियरची किंमत निर्देशांक या ठीक आहे. पहा, तुलनेसाठी मूळ वर्षात खरेदी केलेल्या वस्तूचा समूह वापरणे हे लास्पियरच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. पहा, निवडलेल्या मूळ वर्षातील संबंधित वस्तूच्या चालू किमती किंवा संख्या यांचा निर्देशांक मोजण्याकरता जर्मन अर्थशास्त्रज्ञ काय 18 लास्पियर 1834 ते 1913 यांचा निर्देशांक तयार केलेला आहे. तुलनेसाठी मूळ वर्षात खरेदी केलेल्या वस्तूचा समूह वापरणे लास्पियरच्या निर्देशांकाची खास वैशिष्ट्य आहे. मी किंमत निर्देशांक काढण्याकरता काय वापरलेला आहे, ही जे मूळ वर्ष आहे की नाही, तर मूळ वर्षात किती संख्या वापरलेली आहे कशाची वस्तूची, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या ठिकाणी समजा आपण किंमत निर्देशांक काढण्याकरता कोणता फॉर्म्युला वापरला, P1 Q1 P0 Q0. या ठिकाणी हा जो Q1 आहे की नाही, बरोबर आहे की नाही, Q1 म्हणजे काय, हा जो भारांश आहे, भारांशाला काय वापरलेला आहे, जे मूळ वर्ष आहे की नाही, तर मूळ वर्षातील वस्तूंची नगसंख्या, मूळ वर्षातील वस्तूंची नगसंख्या त्यानंतर भारांश त्या ठिकाणी वापरलेला आहे. हे पहा उदाहरण पहा, पेज नंबर 57 उदाहरण पहा. लास्पियरच्या किंमत निर्देशांक या तंत्रामध्ये मूळ वर्षातील वस्तूच्या संख्येचा भार समाविष्ट आहे. सिग्मा P01 काय, P1 Q0 छेद P0 Q0 गुणिले 100. खालील माहितीवरून लास्पियरचा निर्देशांक तयार करा. वस्तू किती आहे सांगा बरं, वस्तू किती आहे, बघा मूळ वर्षामध्ये किंमत किती आहे, ची किंमत किती आहे सांगा बरं, 20 आहे. परिमाण किती आहे, 4. नंतर ब 10, किंमत 5, नाही सॉरी त्याची किंमत 10 आहे, परिमाण 5 आहे. नंतर किंमत 40, परिमाण 8. परिमाणचा अर्थ तुम्हाला कळला नाही काय, उदाहरणार्थ पहा, समजा असं समजा आपण का साखर 40 रुपये किलो आहे, वापरली किती, 3 किलो असा त्याचा अर्थ आहे. परिमाण म्हणजे संख्या. नंतर जे चालू वर्ष आहे की चालू वर्षामध्ये किती वापरलेली आहे, वस्तू ची किंमत किती आहे, 30, वापरलं किती 6. ब मध्ये 20, वापरलं किती 8. ब 60, नंतर परिमाण 5. ड 40, परिमाण किती आता इथं 4. ठीक आहे. आता हे पहा, आता हे उदाहरण घेता, दुसरं उदाहरण घ्यायचं आपण. तुम्ही दुसरं उदाहरण कराल काय, स्वाध्याय मूल्य निर्देशांकाकडे चालू वर्ष परिमाण आहे की नाही. लास्पियर आणि 500चा किंमत निर्देशांक काढा. इथे या ठिकाणी फक्त किती वस्तू घेतल्या, इथं फक्त 2च वस्तू घेतलेल्या आहे की नाही. इथे किती वस्तू घेतल्या, इथं फक्त 2च वस्तू घेतलेल्या. पहा आता मी पेन आणलाय, तुम्ही पेन वगैरे आणला काय, वह्या वगैरे आणल्या काय, आता इतकेच तू उदाहरण आहे आता नाही काय, मग तू उदाहरण असतच नाही आपल्याजवळ. पहा लिहून घ्या सोबत. काय फॉर्म्युला आहे सांगा, P01 बरोबर सिग्मा P1 Q0 P0 वस्तू. हे काय, या ठिकाणी फक्त 2च वस्तू घेतलेल्या वस्तू पहा. नंतर मूळ वर्ष, कोणतं मूळ वर्ष म्हणजे आधार वर्ष. पहा वस्तू, किंमत
किंमत काय आणि परिमाण सांगा. किमतीला काय म्हणतात इथं विना P0 हा काय परिमाण Q0 बरोबर आहे. नंतर पहा नंतर कोणतं चालू वर्ष कोणतं इथं चालू वर्ष इथे पहा किंमत परिमाण परिणाम नाही परिमाण म्हणजे काय इथं P1 Q1 ठीक आहे. आता इथे पहा आता आपल्याला काय द्यायचं P1 Q0 P1 दुसरं काय आता इथं P0 Q0 ठीक आहे. पहा आता सांगा वस्तू किती आपल्याला वस्तू 4 नाही 2च अ आणि 2च आहे अ आणि ब. पहा आता इथे पहा अ किती आता इथं 8 नंतर 8 नंतर सांगा ना 8 30 नंतर सांगा लवकर किती आहे 6 42 बरोबर आहे. नंतर किती आहे 12 25 आहे. नंतर 20 16 अरे बोल ठीक आहे. आता हा भाग गुणाकार P1 Q0 P1 Q0 12 36 किती अरे P1 झाले 360 नंतर 840 आहे बरोबर. याचा गुणाकार P1 Q0 किती झाले इथं 12 36 सिग्मा याची बेरीज P1 Q0 0 3 4 10 बरोबर 8 आहे. काटाने 9 9 3 12 झाले. हे किती सांगा मला इथं 0 नंतर 4 2 6 नंतर 660 झालं. याला काय फॉर्म्युला सांगा मला इथं काय फॉर्म्युला सांगा ना P01 सिग्मा P1 Q1 नाही सिग्मा P1 Q0 सिग्मा P0 Q0 सिग्मा P1 Q0 ची किंमत किती आहे 12 आहे. शंभर आहे इथं बरोबर 1200 भागीला किती आहे इथं 660 गुणिला किती आहे इथं 100. त्यात उत्तर किती सांगा मला आता त्यात उत्तर किती सांगा लवकर. त्यात उत्तर येईल 181 पॉइंट काय त्यात तुम्ही तुमच्या लक्षात राहून राहिलं 818 5 हे कोण राहिले इच्छे किती सांगा मला इथं 120 काय इथं किती कुठला सांगा मला इथं 120 किती आहे 6 किती आहे इथं 100 बरोबर आहे. पुन्हा अरे 6000 आता इथं नंतर त्याच्या इथे 50 आणि इथे 33 इथं 1200 नाही 120 गुणिला 50 33 इथं 33 बरोबर 12 पंच 7.5 इथं साड्या इथं नंतर जे 2 शून्य 6000 भागला 33 इथं 6000 भागला इथं 33 बरोबर आहे. नंतर 33 7 2 नंतर 8 8 हो
8 24 2 26 म्हणजे 14 बरोबर आहे. नंबर म्हणजे 6 आले. 0 बरोबर आहे. पुन्हा तिथे 0 घेतला आपण बरोबर आहे की मग किती लिहिणार इथं एकचा भाग देणार आहे इथं तिथं 60 झाले. नंतर किती झाले इथं 33 बरोबर आहे. मग इथे किती 27 बरोबर आहे. पुन्हा इथं किती भाग दे 8चा बरोबर आहे की नाही. 8चा भाग गेला तिथं किती उरले पुन्हा म्हणजे तो पुन्हा नाही 6 पुन्हा 1चा भाग दे झालं. आता ठीक आहे. आता आपल्याला ही जी पद्धत आहे म्हणजे हा जो 12वीत निर्देशांक आहे दुसरा एक जर्मन संख्याशास्त्र त्याचं नाव आहे 500. किती 500 किती शिवाला मी 500 ची गोष्ट सांगितली होती माग पहा अगोदर की नाही. आता रिन साबण येते रिन साबण ओ भाई ऐकून रिन साबण येते की नाही. आता रिन बरेच साबण आहे तन्मन आहे नाही काय निर्मा आहे. अगोदरच्या काळामध्ये 500चा बार आहे. किती 501चा बार आहे. त्याच्यावर एक सिम्बॉल आहे 500 कसं. मग मुलं जाय दुकानदाराला म्हणे दुकानदार ते मग इतका बार द्यायचा नाही काय साबण द्यायची नाही का थोडा 500चा बार. आता अनेक निघाले आहे की पहिले निर्मा आला. पहिले कोणता आला निर्मा वॉशिंग पावडर. त्याची ऍडव्हर्टाईज फार सर्वांना आवडायची. मग सबकी पसंद आहे निर्मा आले काय उद्या आले तर बिघडलं कोणतं आपलं चालू ना कीर्तन चालू द्या कीर्तन पहा. आता दुसरी पद्धत तुमच्या सांगा बरं. मग तुमच्याकडे कोण फॉर्म्युला किंवा काढला काय एखादा मग चुपचाप आहे ना. पहा आता मला वाटतं तुम्ही फॉर्म्युला काढला काय लोक को चुपचाप बनाने का फॉर्म्युला. पहा आता 500चा किंमत निर्देशांक कोणाचा पाहिला 500 हा ठीक आहे. आपला 500 होता. जर्मन अर्थतज्ञ हर्मन 500 किती 1851 ते 1925 त्याचा जन्म होतो. 1925 ला कुठं गेला तो गोडतो गेला. पहा याने निवडलेल्या मूळ वर्षातील संबंधित वस्तूच्या चालू किमती किंवा संख्या मोजण्याकरता किंमत निर्देशांक तयार केला. 500चा निर्देशांक चालू वर्षातील भारांकनाचा वापर करतो. या निर्देशांकामध्ये चालू वर्षाच्या परिमाणाच्या भाराचा समावेश केला जातो. 500चा किंमत निर्देशांक खालीलप्रमाणे काढला जातो. पहा आता या ठिकाणी हा जो किंमत निर्देशांक काढलेला आहे तर किंमत निर्देशांक आपण कशाला काढतो. जे आधार वर्ष आहे की नाही आधार वर्षामध्ये समजा तुम्हाला किंमत निर्देशांक काढायचा कोण्या पद्धतीनं भारांकित पद्धतीनं आणि याच्याकरता जे आधार वर्ष आहे या आधार वर्षामध्ये चालू वर्षात किती किमती बदललेल्या आहेत बरोबर आहे की नाही हे काढण्याकरता हा जो 500 आहे या 500नं एक फॉर्म्युला दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जो भारांक आहे हा भारांक काय वापरलेला आहे मग की चालू वर्षातील जी नगसंख्या आहे बरोबर आहे की नाही म्हणजे काय Q1 त्याने वापरलेला आहे. काय वापरलेला त्यानं Q1 वापरलेला आहे बरोबर आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला त्याच्यात मग हा फॉर्म्युला कसा केली तिथं P1 Q0 P1 Q0 नंतर P0 Q0 या ठिकाणी हा जो भारांक आहे कोणता भारांक वापरला मग चालू वर्षातील वापरला का मूळ वर्षातील वापरला. अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये मूळ वर्षातील वापरलेला आहे तर इथं चालू वर्षातील काय Q1 इथं काय मग Q1 म्हणजे P1 Q1 छेद P0 Q1 गुणिला किती 100. याचा सिग्माचा अर्थ काय मग सिग्मा म्हणजे काय सिग्मा म्हणजे काय सिग्मा प्रेमाचा भाऊ. सिग्मा म्हणजे काय बेरीज समेशन. सम म्हणजे काय बेरीज त्याचं समेशन सिग्मा हे ग्रीक अल्फाबेट आहे. काय ग्रीक अल्फाबेट आहे. जसं आपला अबोगड आहे की नाही ग्रीक भाषा आहे की नाही
त्यातलं ते अल्फाबेट आहे. ठीक आहे, समजलं का आहे. आता याच्यावर आपण इथे पुसून टाकू. याच्यामध्ये काय P1 मी तुम्हाला गोष्ट सांगतोय पहा. तुम्ही मेळघाट पाला, मेळघाट धारणी. तर धारणीमध्ये एक गाव आहे, बरोबर आहे. त्या गावाचं नाव तर चिवचिया. आपण म्हणतो की चिवचिया आहे तो, म्हणजे लोक मूर्ख आहे. त्या गावाचं नाव तर चिवचिया. मग लोकांना जे खराब वाटे, खरे कुठं राहायचं ते चिवचिला राहायचं. मग त्यांनी गावाचं नाव बदललं, नंदग्राम ठेवलं. काय ठेवलं? नंदग्राम, नंदाचं गाव. पहा P01 बरोबर सिग्मा P1 Q1 से सिग्मा P0 Q1 गुणिले किती 100. कोणता फॉर्म्युला? 500चा फॉर्म्युला आहे की नाही. कशा करताय? किंमत निर्देशांक काढण्याकरता, म्हणजे चालू वर्षामध्ये मूळ वर्षाच्या जे आधार वर्ष आहे, या आधार वर्षाच्या तुलनेत किती किमती बदललेल्या आहे हे मोजण्याकरता, म्हणजे काय किंमत निर्देशांक काढण्याकरता. आणि याच्याकरता या ठिकाणी हा जो भारांश आहे, भारांश काय दिला? याच्यामध्ये जे चालू वर्ष आहे की नाही, तर चालू वर्षाची वस्तूची नगरसंख्या, वस्तूची नगरसंख्या या ठिकाणी भारांश आहे. पाहा इथं P1 Q1 नंतर P0 Q1 P1 सांगा करायचा गुणाकार. 25 गुणला 12, 12 पुढे घालातलं शून्य आले 6, 12 गुणे 24, 24 साठी द्यायचं इथं मग 330. नंतर याचा गुणाकार 16 गुणे 32, 320 झालं. आता हे बरोबर. आता इथं कोणतं सांगा? P0 Q1 कोणतं काय सांगा? P0 Q1 P0 नंतर काय Q1 8 गुणिला 25 किती? 25 साठी किती सांगा बरं? सांग बरं बरोबर किती? 25 साठी 200. व्हेरी गुड. 25 साठी 200 बरोबर. आता हे पहा बरं आहे बरोबर. इथं 25 साठी 200 नंतर इथे आहे 10 गुणिले 16 करा बरं. किती होईल? 10 गुणिले 16 160. 160. आता इथं याची बेरीज करता येते. 0 2 आहे 620 नंतर 0 6 किती आहे? 360. टाका फार्म्युला किमती टाका इथं. सिग्मा P1 Q1 सांगा बरं इथं 620 शेती आले इथं 360 म्हणजे किती आलं इथं 100. किती आलं? 100. करायला गुणाकार हे काटायचं. 62 नंतर 36 किती आली इथं 100. मग इथं 50 इथं किती नाही इथं 18. मग किती आली इथं 62 गुणिले किती आली इथं सांगा बरं 50. किती आलं इथं 18 आणि 5 दुने 10, 6 दुने 12 ने 13. 13 ची किती आता इथं 18. 13 ची किती आलं इथं सांगा 18. 13 ची किती 18. पहा बरं त्याचा गुणाकार. बस झाला नाही बस आता बरं गुणाकार तू द्या आमचा गुणाकार आला. बरं आता तुझ्या पाठी होऊन राहिली होती आहे की नाही. भरपूर आहे ना मुलांना भरपूर आहे. रोजगार रोजाने गेले दोघं